हे पण बीएससी कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरवायचा आहे. परीक्षा फॉर्म कसा भरायचा, काय लक्ष द्यायचं आहे आणि कोणता ओई घ्यायचा आहे, कोणता सीसी घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म तुमचा पूर्ण झाला पाहिजे, याच्याकरता आता ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आता सगळ्यात पहिले तुम्ही जायचं आहे क्रोमला जा किंवा इंटरनेट एक्सप्लोररला जा. त्या ठिकाणी युनी पुणे असं जर टाकलं किंवा SPPU टाकलं तर तुम्हाला एक वेबसाईट जी आहे ती ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जायचं एक्झामिनेशन टॅबला. क्लिक केल्यानंतर आता तुम्ही पुणे विद्यापीठाचे नवीन विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे आपण जाणार आहोत एक्झाम फॉर्म ऑनलाईन. एक्झाम फॉर्म ऑनलाईनला गेल्यानंतर यापैकी कोणतीही लिंक तुम्ही सिलेक्ट करू शकतात, कारण की रश जास्त असल्या कारणाने मग लिंक त्यांनी वेगळ्या दिलेल्या आहेत. जर एखादी लिंक ओपन व्हायला वेळ लागत असेल तर दुसऱ्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकतात आणि तिथून त्या सर्व्हरवर फॉर्म भरू शकतात. या पद्धतीने व्हिडिओ दिसेल. नंतर इथे प्रोसीड टू लॉग इनला जा. त्यानंतर आपण आता विद्यार्थी नवीन आहोत फर्स्ट इयरचे. मग आपण ह्या ठिकाणी राईट हँड साईडला या स्टुडंट, कॉलेज आणि ऍडमिन सपोर्ट आहे. इथे कुठे जायचं, क्रिएट अकाउंटला जा. क्रिएट अकाउंटला गेला की तुम्हाला ह्या ठिकाणी एक विंडो ओपन होईल. त्याच्या सगळ्या सूचना पहिले रीड करून घ्या. त्या सगळ्या सूचना वाचल्यानंतर मग पुढे जा, कारण की तुम्हाला काय काय लागणार आहे हे ह्या ठिकाणी डेटा दिलेला आहे. इथे इंडियन सिलेक्ट करायचं. इथे तुमचं पूर्ण नाव, जसं तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर नाव आहे त्या पद्धतीनेच इथं नाव फुलफिल करायचं. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी, जो ईमेल आयडी तुम्ही ह्या ठिकाणी टाकणार आहात तो ईमेल आयडी हा तुम्हाला पुढील 4 वर्षाकरता वापरायचा आहे. आणि मोबाईल नंबर देखील तोच ठेवा, की जेणेकरून जो परमनंट नंबर आहे तो, कारण की दोघी मेल, ईमेल आयडी आणि मोबाईल या दोघांना OTP जाणार, दोघांचं व्हेरिफिकेशन घेतलं जाईल आणि मगच तुम्ही पुढे फॉर्म भरू इच्छिता म्हणजे शकतात, नाही तर फॉर्म भरता येणार नाही. ईमेल आयडी चुकायला नको आणि मोबाईल नंबरही देखील चुकायला नको. आणि दोघीच्या दोघी ईमेल आयडी मोबाईल नंबर हे तुम्हाला 4 वर्ष वापरायचे आहे. आता हे सगळं भरल्यावर किंवा हे सगळं तुमचा युजर नेम पासवर्ड क्रिएट झाला की पुढे काय करायचं, कसं करायचं ते तुम्हाला 2 मिनिटात दाखवतोय. तुमचा युजर आयडी क्रिएट झाला की तुम्हाला काय होणार, या ठिकाणी लॉग इन येणार. म्हणजे लॉग इन येताना इथं स्टुडंट मधून लॉग इनला क्लिक केली तर लॉग इन विंडो ह्या ठिकाणी शो होईल. ही शो झाली की तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर ने तुम्हाला क्लिक करायचा आहे. आणि मोबाईल नंबर जो आहे तो, आता एक मोबाईल नंबर आम्ही इथं ऑलरेडी घेऊन ठेवलेला आहे, तो मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड जो आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा. तो टाकल्यानंतर लगेच लॉग इन. लॉग इन केल्यानंतर इन्स्ट्रक्शन वाचत वाचत पुढे जायचं, काही करायचं नाही. आता तुम्ही विद्यापीठाचे पहिले विद्यार्थी आहात, फर्स्ट इयरला आहात, तुमचं ऍडमिशन आता झालेलं आहे, तर तुमचे कोर्स एनरोलमेंट अजून नाहीये. मग तुम्हाला काय करावं लागेल, न्यू कोर्स एनरोलमेंटला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन वाचायच्या आणि पुढे जायचं. पुढे जाताना ह्या ठिकाणी काय म्हणायचंय, इथं न्यू आणि एक्झिस्टिंग, आता फक्त कोणता टाईप येतोय, एक्झिस्टिंग येतोय. एक्झिस्टिंगला क्लिक करायचं, कारण की तुमची महाविद्यालयाने एलिजिबिलिटी करून ठेवलेली आहे तुमच्या कोर्ससाठी, त्याच्यामुळे तुम्ही आता विद्यापीठाचे विद्यार्थी झालेला आहात. त्याच्यानंतर काय सिलेक्ट करणार, या ठिकाणी तुमचं इन्स्ट्रक्शन, मीडियम इन्स्ट्रक्शन काय आहे, तर आपण या ठिकाणी इंग्लिश. तुमचा EBC आयडी जो आहे तो टाकणार. आता ह्या ठिकाणी माझ्याकडे जो EBC आयडी आहे अवेलेबल तो आहे 9187. हा EBC आयडी आहे. नंतर PRN नंबर आता आपल्याकडे नाहीये, त्याच्यामुळे आपण टाकायचा नाही, अजून विद्यापीठाने PRN नंबर दिलेला नाहीये. पण विद्यापीठाने आता तुम्हाला महाविद्यालयातून एक एलिजिबिलिटी नंबर तुम्हाला आम्ही फॉरवर्ड केलेला आहे, त्याला आपण येस म्हणणार. ओके, आणि येस म्हटल्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर आम्ही देणार. तो जो महाविद्यालयाने दिलेला आहे तोच टाकायचा आहे, दुसरा टाकायचा नाही. म्हणजे तुमच्या ज्या कोर्सला तुमची एलिजिबिलिटी झाली आहे, तुम्ही ज्या कोर्सला ऍडमिशन घेतलंय ते महाविद्यालयाने आधीच सेव्ह करून ठेवलेलं आहे. इथं मी सेव्ह म्हणणार. ओके, कोर्स एनरोल्ड हॅज बीन डन. आता तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी टाकायची. पर्सनल इन्फॉर्मेशन टाकताना इथे बघा, याचं नाव येऊन लागलं, पालखेडे रुपेश दत्तात्रय. आता ह्या ठिकाणी त्याचं नाव आपल्याला देवनागरीमध्ये करायचं. मग देवनागरीमध्ये टाईप करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने फोनेटिक वापरा, गुगल वापरा.
सर्व विद्यार्थ्यांनी ह्या पद्धतीने नाव, वडिलांचे नाव, मदर्स नेम, जेंडर, ओके. पण या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की ओबीसी कॅटेगरीत असाल तर ओबीसी, नॉन क्रिमिनल असाल तर नॉन क्रिमिनल, ओके. हे एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे जर स्पेलिंग्स मध्ये काही गडबड झाली तर तुमच्या हॉल तिकीटला सेम येईल, ओके. पण याच्याकरता असं करा की इथं चुकच व्हायला नको. तुमच्या स्वतःच्या नावाचं स्पेलिंग बघूनच घ्यायचं. जसं 12वीच्या मार्कशीटवर नावं आहेत त्या पद्धतीनेच आपण आपली नावे ह्या ठिकाणी टाका. आणि ह्या ठिकाणी स्पेलिंग तुम्ही एकदा टाकलं तर परत बदलता येणार नाही, ओके. म्हणजे युजर आयडी क्रिएट करण्यापासून ती दक्षता घ्यायची की परत हॉल तिकीट करेक्शन होणार नाही. आणि हे सगळं केलं की इथे सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हटलं की तुमची प्रोफाईल जी आहे ती क्रिएट झालेली असेल. कारण की प्रोफाईल क्रिएट होत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येणार नाही. आता तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली झालेली आहे आणि नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म. आता आपण एक्झाम फॉर्म भरायला तयार आहोत. मग आता ह्या तुमच्या फील्डमध्ये या ठिकाणी एक्झाम फॉर्म नावाची फील्ड दिसते, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर प्रोसीड. आता इथे काय अदर दॅन फर्स्ट इयरला क्लिक करा. देन आता आपला कोर्स जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. कोणता आहे? बीएससी कम्प्युटर सायन्स 2024 पॅटर्न, ओके. या ठिकाणी ह्या लिस्टमध्ये तुमचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस या ठिकाणी दिसतील. तुम्हाला ज्या विषयाचा फॉर्म भरायचा आहे, ओके. याचा डेटा सायन्स असेल किंवा काय असेल तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आणि तुमचा कोर्स या ठिकाणी सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ह्या ठिकाणी सगळ्या डिटेल्स तुमच्या ऑटोमॅटिक सगळ्या या ठिकाणी फेच झाल्या. आणि आता इथं काय करणार? नेक्स्ट, ओके. नेक्स्ट केल्या केल्या तुमचे जे विषय आहेत तुम्ही जे शिकतायत वर्गात ते एकदा चेक करून घ्यायचे तिथं स्वतः डोळ्याने. तेच विषय आलेले आहेत का? यस, तेच विषय आहे. तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन टिक वगैरे काहीच करायची नाहीये. फक्त काय करायचं? नेक्स्ट करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट. मग पुढे एक क्वेश्चन टॉपिक विचारला जाईल, ओई कोणता घ्यायचा. सगळ्यात महत्वाचा आहे. इथं चुकवला फॉर्म, एक्झाम फॉर्म चुकवला तर महाविद्यालय परत भरायला लावेल. इथं कॉमर्स मॅनेजमेंट सिलेक्ट करायचं आहे आपल्या महाविद्यालयाने आणि त्या महाविद्यालयामध्ये कॉमर्समध्ये परत कॉमर्स सिलेक्ट करायचा. आणि त्या कॉमर्समध्ये मग आता परत या ठिकाणी काय केलं आपण? बीकॉम. आणि या ठिकाणी जो ओई आहे तो आहे फायनान्शियल लिटरसी 1. तर इथे तुम्ही कॉमर्स सिलेक्ट केलं. आपण सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहोत. ओई आपल्याला अदर दॅन घ्यायचा आहे म्हणून आपण कॉमर्स मॅनेजमेंट सिलेक्ट केलं. कॉमर्स सिलेक्ट केलं, बॅचलर ऑफ कॉमर्स सिलेक्ट केलं आणि ह्या ठिकाणी फायनान्शियल लिटरसी 1. आपल्या महाविद्यालयाने हा ओई शिकवलेला आहे, हाच ओई घ्यायचा आहे. दुसरा ओई घेतला तर तुमचे मार्क भरता येतील पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल स्वतःलाच. सेव्ह अँड नेक्स्ट करा. नेक्स्ट केला की 1280 रुपये तुमची फीज आहे, एक्झाम फी. एक्झाम फीज इथे ह्या ठिकाणी बघितल्यानंतर 1280 या ठिकाणी परत एक तुम्हाला चेक पॉईंट येतोय की तुम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन वरच्या सगळ्या वाचलेल्या आहेत. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः वाचायच्या आहेत. पहिलंच वर्ष आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. इथं कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड म्हणायचं. हे म्हटल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो भरला गेलेला आहे. तुम्हाला जर प्रिंट प्रिव्ह्यू करायचा असेल तर परत एकदा चेक करून घ्या. आता प्रिंट प्रिव्ह्यू जो आहे याची प्रिंट आउट काढायची आहे आणि ती महाविद्यालयात घेऊन यायची आहे. महाविद्यालय जे तुम्हाला क्लास टीचर असाइन केले आहे त्यांच्याकडनं चेक करून घ्या. चेक केल्यानंतर ती जी प्रिंट प्रिव्ह्यूची कॉपी आहे ती तुम्ही एक्झाम विभागामध्ये सबमिट करायची. एक्झाम विभागाने सबमिट केल्यानंतर तिथं ते लगेच त्याच सेकंदाला तुम्हाला इन्व्हर्ट करतील. ओके, हे बघा, हे तुमचं नाव आलंय का? ओके, स्पेलिंग बरोबर आहेत का? सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस हे जे आहेत हे सगळे प्रॉपर चेक करून घ्यायचं. याच्यात जर काही अडचण नसेल तर आपल्या क्लास टीचरकडे जायचं, तो फॉर्म कम्प्लीट करायचा. तो फॉर्म कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर तुम्हाला परत तुमच्या लॉग इनला यायचं. ह्या ठिकाणी ऑनलाईन पे ही सुविधा दिलेली आहे. ही कधी दिलेली आहे? त्यांचं काय म्हणणं आहे की तुमचा फॉर्म जर इन्व्हर्ट झाला तरच तुम्हाला ऑनलाईन पैसे पेड करता येईल, तोपर्यंत होणार नाही. मग तुम्ही काय करायचं? ऑनलाईन पैसे पेड करायचे. कधी पेड होतील? महाविद्यालय ते इन्व्हर्ट करेल, लगेच महाविद्यालय सांगेल तुम्ही पैसे ऑनलाईन पेड करायचे. मग त्याची ह्या ठिकाणी फायनल कॉपी जी आहे ह्या ठिकाणी
प्रिंट होईल आणि ती फायनल कॉपी एक्झाम विभागात जमा करायची. एवढं सगळं तुम्हाला इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. एकदा कळाला नाही तर दोनदा व्हिडिओ चेक बघा, दोनदा कळाला तर तीनदा बघा, पण कुठेही तुमच्या याची चूक व्हायला नको. एक्झाम पुणे विद्यापीठाने सरळ सांगितलेलं आहे की काही करेक्शन्स होणार नाहीत, हॉल तिकीटला होणार नाही, तुमच्या विषयांमध्ये होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे भरताय ते बरोबर आहे की नाही एकदा तुमच्या बाजूने व्हेरीफाय झालं पाहिजे. थँक्यू सो मच.